जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगं काय ग हे? काय ग म्हणजे आज तू खंडवासनी भेटणार आहेस ना व? वय मग तू काय अशीच जाणार आहेस का तवा? नाही ना, म्हणून तुझ्यासाठी हे दागिने आणलं आहेत. म्हणजे मी हे घालून जाऊ वय? वय हा, मी आज एक एक दागिने घालते तुला. हा. म्हणजे कसं दिसत हाय? अगं लय सुंदर दिसती आहेस बघ. आले साम्या? आता कुठं? अगं आले. बानू, आज तू खंडोबासनी भेटणार. आज ते जेव्हा तुला बघतील ना तेव्हा तुझ्याकडेच बघत राहतील बघ. आज लयच सुंदर दिसती आहेस ग. काय ग बानू, कसलाय सर करतीयास? म्हणजे अगं हे मला म्हणले की मी या खडावा घातल्या तर मला हवेतनं जाता येईल. पण मी अजून बी कधी पायामंदी घातल्या नाहीत ग. अगं मग एकदा हातच घालून बघ की. असं म्हणतीस? मग म्हणजे खरंच घालू नव? अगं घाल की. बर.
वय ग बानू, माझा विश्वासच बसना. म्हणजे अगं म्हणजे खरंच या खडावा घातल्या की हवेतनं जाता येतं ग. वय ग बानू, बरं चल आता ये न ग घालूस. चल बाहेर आणि जाया खडावा घालून खंडोबासनी भेटाया. चल. आता आजा हे काय करतो या? काय की म्हणजे अगं बा तर हातात झोपायला. आता काय करायचं ग? बानू, आता आजा बघणार तुला खडावा घातल्यावर. होय ग. आता कशी जाऊ मी खंडोबासनी भेटाय रातच्याला? देवा, पहाट झाली, अजून तुम्ही इथेच? प्रधानजी, म्हासेला मला भेटायचं नाही, माझ्याशी तिला बोलायचं देखील नाही. तेव्हा खूप दिवसांनी रात्रभर हा असा एकटाच होतो. देवा, म्हाळसा देवींचा राग होईल शांत. म्हाळसा देवी जितक्या वेगाने रागावतात तशाच त्या शांतही होतात. तुम्हाला ठाऊक आहे? प्रधानजी, पण जेव्हा मी तिला असं दुःखी पाहतो ना, तेव्हा मला काय वाटतं ते माझं मलाच माहित. हे सर्व का घडत आहे हे तुम्हाला माहित, मला माहित, पण तिला नाही माहित. म्हणूनच देवा, तुम्ही म्हणता तसं दिलेली वचनं पूर्ण करण्यासाठी शिवलीला सार्थ ठरवायची आहे. काहीही झालं तरीही. मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. देवा, तुम्ही करे पठारावर जाणार होता, त्याचं काय झालं? बानूची भेट नाही झाली, तिला येता आलं नसेल, पण आज तिची भेट होईल. परंतु देवा, ही केवळ श्री खंडेराय आणि बाणाईची भेट नव्हे, ही साक्षात महादेव आणि जयाद्रीची ही भेट आहे. हे सहज होणार नाही. देवा, तिम्माशेठ आणि त्यांच्या सौभाग्यवती नेवासेला प्रस्थान करतायत. आपण त्यांना भेटायला हवं. मी पुढे जातो, आपण यावं. आम्ही आता नेवासेला निघालो आहोत. माळसाची काळजी घ्या. हो, तुम्ही निश्चिंत राहा. माळसा,
पुन्हा भेटीचा योग कधी येईल माहित नाही, पण आता तुम्ही सगळेजण वेळ काढून नेवासेला या. इथून निघणं कितपत जमतंय माहित नाही, पण तुम्ही दोघं स्वतःची काळजी घ्या. श्री खंडेरायांची भेट झाली असती तर. तिम्मा शेठ, खंडेराय येतीलच एवढ्यात. त्यांनी तुम्हाला थांबायला सांगितलंय. तुमची प्रकृती आता कशी आहे? आता बरी आहे. तिम्मा शेठ, तुम्ही कसलीही चिंता करू नका. म्हाळसा देवींची काळजी घ्यायला आम्ही आहोत. म्हाळसा देवींना आम्ही किती जपतो हे हवं तर तुम्ही त्यांनाच विचारा. खरंच हे दोघं आहेत म्हणून गडावर मला सोबत आहे. माझा वेळ कसा जातो मला कळतच नाही. तिम्मा शेठ, इतक्या पहाटे आपण निघाला आहात. खरं तर आपण अजून थांबला असतात तर. आपण ठरवलेत म्हणून आमचे येथे येणे झाले. आपल्याला भेटणे झाले आणि मुलीच्या घरी याच्यापेक्षा जास्त राहणे योग्य नव्हे. म्हाळसा, तू जर यांना थांबण्याचा आग्रह केला असतास तर हे निश्चित थांबले असते. नाही, त्यांना जावंच लागेल. बाबांची इच्छा आहे जायची. मला खरं तर थांबायचं होतं, पण माझी एक इच्छा आहे. हो, असं काय करता? सांगा ना. तुम्ही लतिकाला आमच्या सोबत नेवासेला पाठवलं असतं तर बरं झालं असतं. नेवासेला आम्ही इतक्या मोठ्या वाड्यात एकटेच राहतो. तेव्हा तिची सोबत झाली असती. आता आपण यात लक्ष घालू नये. ठीक आहे, मी सांगतो तसे म्हाळसेला. देवा, आता आज्ञा असावी. या. लतिका, चल. म्हाळसा, काय काय करते आहेस तू? म्हाळसा, अगं काय काय करते आहेस तू? कुठे नेत आहेस मला? म्हाळसा, म्हाळसा, हे काय करतेस तू? कुठे घेऊ? म्हाळसा, सांगते, सगळं सांगते. खाली बस. जागेवर न उठलीस तर बघ लतिका.
बोलवलेस तू म्हणसा? सांगते. त्याआधी हे घे. काय? प्रश्न विचारू नकोस. हे घे. नेवासेला जायचंय का तुला? नाही म्हणसा, तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे. मला सारं कळतं लतिका. तू आईला काय सांगितलंस की मला नेवासेला घेऊन जा? नाही अगं. मग आई असं का म्हणाली? लतिका सांग. बोल. सांग लतिका. आता मी हे कसं सांगू तुला की अक्का मला असं का म्हणाला ते? कारण तुलाच नेवासेला जायचंय. मला काय कळत नाही का ते? माझी पोर दुःखात असताना तुला सुखाची झोप कशी लागू शकते? तुला इथे जेजुरीला माळसासोबत पाठवलं, तिची काळजी घेण्याऐवजी इथल्या वैभवात रमलीस तू. मला ठाऊक आहे तू इथे अशी नाही बोलणार. तुला नेवासेलाच घेऊन जाते. तिथेच तू मला सारं काही सांगशील. ये परत नेवासेला. काय कमी आहे का तुला इथे? तुला जे हवंय ते मिळतंय तुला इथे. अजून तुला जे हवं असेल तेही तुला मिळेल. पण लतिका खबरदार, जर जेजुरी सोडून तू नेवासेला जायचा विचार जरी केलास ना, तरी तुला माझ्या संतापाला सामोरं जावं लागेल. हे ध्यानात ठेव. हो माझा. म्हणसा मला नाही जायचं नेवासेला. मी खरंच असं काही नाही म्हणाले अक्कांना, आणि मी काही त्यांना सांगितलं देखील नाही. आणि तू काय सांगशील ते मी बघतेच. एक लक्षात ठेव लतिका, मी एका लढवय्या राजाची पत्नी आहे. पुन्हा असं जर माझ्या कानावर आलं आणि मला न सांगता जर तू नेवासेला जायचं ठरवलंस, तर तुझी खंडोळी खंडोळी करीन. देवा, म्हाळसा देवींच्या मात्यापित्यांचं प्रस्थान झालं खरं, परंतु त्यानंतर माझ्या डोळ्यांसमोर एक घटना घडली ज्याचा अर्थ मला कळला नाही. प्रधानजी, आपण कशाबद्दल बोलतो आहात? म्हाळसा देवी प्रस्थानानंतर देखील रागात होत्या. तिच्या रागाचं काय करावं? 2 दिवस झाले देवा, तुम्हीही त्यांच्याशी बोलला नाहीत. तिलाच बोलायचं नाही माझ्याशी. मी स्वतःहून विचारलं, पण देवा, स्त्रियांचा अनेक वेळा नकार म्हणजेच होकार असतो. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही म्हाळसा देवींशी बोलावं. मला ठाऊक आहे देवा,
आज रात्री तुमची आणि बाणाईची भेट होणार, परंतु त्याआधी आपण म्हाळसा देवींना भेटून त्यांचा राग दूर करावा.